नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. आज आपण गोपद्म व्रत कसे करावे, कधी करावे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे व्रत आपण चातुर्मासामध्ये करत असतो. बऱ्याचशा महिलांना माहिती आहे चातुर्मासामध्येच हे गोपद्म व्रत केले जात असते. तर सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की गोपद्म व्रताला सुरुवात कधीपासून होणार आहे. तर बघा, आता देवशयनी एकादशी येणार आहे. तर या देवशयनी एकादशीपासून ते पुढच्या येणाऱ्या 4 महिन्यापर्यंत हे गोपद्म व्रत केले जाते. म्हणजेच पूर्ण चातुर्मासामध्ये आपल्याला हे गोपद्म व्रत करायचे आहे. तर ही गोपद्म रांगोळी आपण कुठे काढायची? ही गोपद्म रांगोळी आपण देवासमोर म्हणजेच आपल्या देवघरासमोर काढायची असते. आणि या व्रताची समाप्ती किंवा हे व्रत आपल्याला कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत आपल्याला करायचं असतं. तर अशा प्रकारचं साधं सोपं हे व्रत आहे. म्हणजे बघा, आता 6 जुलै रोजी रविवार या दिवशी आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी येणार आहे. तर या देवशयनी एकादशीपासून ते नोव्हेंबर महिन्याच्या 2 तारखेपर्यंत म्हणजेच कार्तिकी एकादशीपर्यंत आपल्याला हे गोपद्म व्रत करायचे आहे. म्हणजे बघा, देवशयनी एकादशीला देव हे निद्रा अवस्थेत जात असतात आणि देव उठणी एकादशी म्हणजेच जी कार्तिकी एकादशी येते त्या दिवशी देव हे निद्रा अवस्थेतून जागे होत असतात. तर असे हे संपूर्ण चातुर्मासमध्ये म्हणजेच 4 महिने आपल्याला गोपद्म व्रताची ही रांगोळी म्हणजेच गाईची पावले ही आपल्याला काढायची आहेत. बघा, अगदी साधी सोपी रांगोळी आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या दारासमोर किंवा उंबरठ्याच्या समोर रांगोळी काढत असतो किंवा देवासमोर रांगोळी काढत असतो. तर आजकाल बऱ्याचशा सुखसुविधा आलेल्या आहेत. त्यामुळं आपल्याला बघा अशा प्रकारचे बाजारामध्ये अगदी सहज तर अशा प्रकारची गोपद्म रांगोळीचे साचे आपण घरी आणायचे आहे. आणि अशा प्रकारच्या रांगोळीच्या साच्याच्या सहाय्याने आपण रोजच्या रोज अगदी कमी वेळात ही गाईची पावले जी आहेत ती काढू शकतो. जर तुम्हाला जवळपास कुठेही असा रांगोळीचा साचा नाही मिळाला तर आपण हाताने काढण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. पण शक्यतो सगळीकडेच हे गोपद्म व्रताचे साचे उपलब्ध असतात, त्यामुळे आपल्याला हे सहज मिळून जातील. तर ज्याप्रमाणे आपण आपल्या उंबरठ्यावरती उंबरठ्याच्या बाहेर रांगोळी काढत असतो, स्वास्तिक काढतो, देवीची पावले काढत असतो, त्याचप्रमाणे अशा प्रकारचे गोपद्म व्रताची रांगोळीचे साचेसुद्धा बाजारामध्ये आपल्याला उपलब्ध होतात. तर अशा प्रकारचे गाईचे 33 पावलं म्हणजेच गोपद्म रांगोळी आपल्याला देवघरासमोर काढायची आहे. तर या गोपद्माला अतिशय महत्त्व आहे. तर अशा प्रकारचं हे व्रत आहे. बघा, अतिशय साधं आणि सोपं असं हे व्रत आहे, पण या व्रताचे फायदेसुद्धा तितकेच लाभदायक आहे. बघा, गोपद्म रांगोळी ही समृद्धीचे प्रतीक मानले जाते. बघा, गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो असे म्हटले जाते. तर आपण अशा प्रकारचे गायीच्या पावलांचे चिन्ह किंवा गायीच्या पावलांची ही गोपद्म रांगोळी जर चातुर्मासामध्ये 4 महिने काढली तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते असे मानले जाते. यासोबतच आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं, आपल्या मुलांचं कल्याण व्हावं, यासोबतच आपल्या घरामध्ये कायम सुखसमृद्धी नांदावी यासाठी बऱ्याचशा स्त्रिया हे व्रत करत असतात. बघा, असे म्हटले जाते चातुर्मासात जी आपण सेवा करतो, जे काही देवाचे नामस्मरण करतो, तर इतर वेळेपेक्षा या सेवेचं फळ आपल्याला कितीतरी पटीने मिळतं. कारण हा काळच अतिशय शुभ असा असतो. बघा, या चातुर्मासामध्ये म्हणजे या संपूर्ण 4 महिन्यामध्ये आपल्यापैकी बरेच जण व्रत, वैकल्य, उपवास, देवांचे नामस्मरण हे करत असतो. यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला सकारात्मक ऊर्जा दिसून येते. तर आता आपल्याला माहिती आहे की हे व्रत कसं करायचं. समजा तुम्ही हा व्हिडिओ आषाढी एकादशी नंतर बघितला आणि त्यानंतर जर तुम्हाला हे गोपद्म व्रत करायचं असेल
तर आपण येणाऱ्या गुरुपौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे गोपद्म व्रत करू शकतो। तर बघा, येणाऱ्या 6 जुलैला आषाढी एकादशी आहे, म्हणजेच देवशयनी एकादशी आहे। तर या दिवशी जर आपल्या लक्षात नाही आलं किंवा काही कारणामुळे आपण विसरलो तर 10 जुलैला बघा गुरुपौर्णिमा आहे। तर गुरुपौर्णिमेपासून सुद्धा आपण या व्रताला सुरुवात करू शकतो। तर गुरुपौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपण हे व्रत करायचं आहे। बघा, देव उठणी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशी जी आहे ती 2 नोव्हेंबरला येणार आहे। म्हणजेच या येणाऱ्या 6 जुलैपासून ते 2 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला हे गोपद्म व्रत करायचे आहे। किंवा तुम्हाला काही कारणामुळे किंवा काही अडचण आली असेल त्यामुळे तुम्हाला 6 जुलैला हे व्रत करणं शक्य होत नसेल तर तुम्ही 10 जुलैपासून म्हणजेच गुरुपौर्णिमेपासून ते 5 नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा आहे, तर त्या दिवसापर्यंत तुम्ही हे व्रत करू शकता। बघा, परत एकदा सांगते, 6 जुलै रविवार आषाढी एकादशी आहे। तर आषाढी एकादशीपासून ते 2 नोव्हेंबर म्हणजेच त्या दिवशी रविवार येणार आहे, त्या दिवशी कार्तिकी एकादशी आहे। तर 6 जुलै पासून ते 2 नोव्हेंबरपर्यंत आपण हे गोपद्म व्रत करायचं आहे। किंवा यावेळेस आपल्याला नाही जमलं, 6 जुलैला आपण नाही करू शकलो, तर त्यानंतर 10 जुलैला म्हणजेच गुरुवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे। तर गुरुपौर्णिमेपासून ते 5 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच त्या दिवशी बुधवार येतो। तर 5 नोव्हेंबरला म्हणजेच बुधवारी त्रिपुरारी पौर्णिमा आहे, म्हणजेच कार्तिकी पौर्णिमा आहे। तर या कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपण हे गोपद्म व्रत करू शकतो। तर अशा प्रकारे आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत किंवा मग गुरुपौर्णिमेपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत अशा प्रकारे आपण हे गोपद्म व्रत करू शकतो। आता बघा, आपण गोपद्म व्रत कोणत्या कालावधीत करायचं हे जाणून घेतलेलं आहे। त्यानंतर आता ते कसं करायचं हे आपण बघणार आहोत। तर आपल्याला फार काही करायचं नाही। ज्यावेळेस आपण रोज देवपूजा करतो तर आपल्या देवघराच्या अगदी समोर किंवा देवघराच्या बाजूला तुम्ही ही गोपद्म रांगोळी काढू शकता। तर देवघराच्या बाजूला आपल्याला एक छोटासा पाट घ्यायचा आहे किंवा तुम्ही जर एखादं प्लेन वस्त्र घेतलं लाल कलरचं तर त्याच्यावर सुद्धा रांगोळी काढली तरी चालेल, काहीच हरकत नाही। किंवा आपल्या देवघराच्या खालच्या बाजूला बरीचशी जागा मोकळी असते, तर त्या जागेत सुद्धा आपण ही गोपद्म रांगोळी जी आहे ती काढू शकतो। तर तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल बघा, मी देवघराच्या समोरच अगदी अशा प्रकारची ही गोपद्म रांगोळी काढून घेतलेली आहे। जर आपल्याला साचा मिळाला नसेल रांगोळीचा तर आपण हाताने सुद्धा काढली तरी चालेल। फक्त आपण काढत असताना मोजून 33च गायीचे पावले हे काढायचे आहेत। तर तुम्हाला जर रांगोळीचा साचा नाही मिळाला तर अशा प्रकारची हाताने सुद्धा आपण ही रांगोळी काढू शकतो। याला जास्तीत जास्त 5 ते 6 मिनिटं लागतील बघा, याला फार काही वेळ लागणार नाही। पण अशा प्रकारचे साचे सुद्धा बाजारामध्ये आपल्याला अगदी सहज उपलब्ध होत असतात बघा। तर तुम्ही नक्की असा रांगोळीचा साचा घ्या। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आपण हे गोपद्म व्रत करत असू किंवा ही रांगोळी काढत असू त्या ठिकाणी आपल्याला ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यावरती थोडंफार पाणी शिंपडायचं आणि त्यानंतर कोरड्या कपड्याने ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे। आणि त्यानंतर त्या पाटावर किंवा एखाद्या फळीवर जर तुम्ही रांगोळी काढत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला ती जागा आपण स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यावरती गोपद्म रांगोळी काढून घ्यायची आहे। तर बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणींना ही गोपद्माची रांगोळी माहितीच आहे। गोपद्म रांगोळी ही आपण दिवाळी आणि धनत्रयोदशीला काढत असतो। ही रांगोळी तुम्ही फुलांच्या सहाय्याने काढू शकता किंवा जर हळदीने काढायची असेल तर हळदी कुंकवाने तुम्ही ही रांगोळी काढू शकता। आणि हळदी आणि कुंकू एकत्रित करून जरी तुम्ही रांगोळी काढली तरी चालेल। किंवा मग तुम्ही फक्त पांढऱ्या रंगाने तुम्हाला दिसत असेल इथे मी फक्त पांढऱ्या रांगोळीने काढलेली आहे, तर त्यावरती आपल्याला ती पांढरी रांगोळी तशीच ठेवायची नाही। आपण देवघरासमोर किंवा बाहेर उंबरट्यावरती कुठल्याही प्रकारची किंवा कुठल्याही कलरमध्ये जर आपण रांगोळी काढत असू तर त्या रांगोळीवरती आपल्याला हळदी आणि कुंकू वाहायचे असते। त्यासोबतच अक्षतासुद्धा वाहायच्या असतात, ती रांगोळी तशीच ठेवायची नाही। बघा, गोपद्म हे गायीच्या पवित्र पावलांचे चिन्ह दर्शवत असते, ज्यांना आपल्या हिंदू धर्मामध्ये दैवी मानले जाते।
जे आपल्या जीवनात बघा समृद्धी आणि विपुलतेचे प्रतीक मानले जाते। बघा असे सुद्धा म्हटले जाते की आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा देवघरासमोर जर आपण गोपद्म रांगोळी काढली तर यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यासोबतच नकारात्मक स्पंदने दूर होण्यास मदत होते। बघा गोपद्म रांगोळी ही अतिशय शुभ मानली जाते, ती आपल्या घराला आणि आपल्या कुटुंबाला भरभरून समृद्धी देते असे म्हटले जाते। गोपद्म रांगोळीमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि त्यासोबतच घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते। बघा ही एक पारंपरिक रांगोळी आहे जी गाईच्या पावलांची असते, म्हणजे गाईच्या पावलांचे हे चिन्ह असतात। आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला अतिशय पवित्र मानले जाते, त्यामुळे ही रांगोळी आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर किंवा देवघरासमोर काढली जाते, ज्यामुळे आपल्या घरामध्ये समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते। ही रांगोळी आपण कलरने सुद्धा काढू शकतो, म्हणजे जी कलरची रांगोळी येते त्याने सुद्धा काढू शकतो। पण कुठल्याही रांगोळीने जर आपण कलरच्या रांगोळीने काढलं किंवा पांढऱ्या रांगोळीने काढलं तरीसुद्धा आपल्याला त्याच्यावरती हळदी कुंकू आणि अक्षदा वाहायच्या आहेत। ती रांगोळी आपल्याला तशीच ठेवायची नाही, त्याच्यावरती आपल्याला थोडं थोडं हळदी आणि कुंकू वाहायचं आहे। बघा गाय ही अतिशय पवित्र मानली जाते। आपण ज्यावेळेस दिवाळी असते बघा, दिवाळीच्या कालावधीमध्ये वसुबारसला आपण गाईची पूजा करत असतो, गाईला नैवेद्य देत असतो। गाईला लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे कुठल्याही पूजेमध्ये किंवा कुठल्याही शुभप्रसंगी आपण गाईला नैवेद्य देत असतो, गाईची पूजा करत असतो। बघा गाईच्या अंगी 33 कोटी देवी देवतांचा वास असतो। बघा आपण बरेच जण तुळशीजवळ त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये सुद्धा गाय ठेवत असतो। तर गाय ही आपण एकटीच ठेवत नसतो, त्यासोबत वासरू सुद्धा असतं। गाय ही वासरासोबतच आपण आपल्या देवघरामध्ये किंवा तुळशीजवळ ठेवत असतो। तर आपण तुळशीजवळ किंवा देवघरामध्ये जी गाय ठेवतो ती कधीही भरीव आणि पितळीचीच आपल्याला घ्यायची आहे, किंवा तुम्ही चांदीचीही घेऊ शकता। पण त्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही धातूची गाय आपण आपल्या देवघरामध्ये किंवा तुळशीमध्ये ठेवायची नाही, फक्त पितळ किंवा चांदीचीच गाय आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे। तर इथे बघा तुम्ही बघू शकता, मी देवघरामध्ये स्वामींच्या अगदी बाजूला उजव्या हाताला गाय आणि वासराची पितळेची मूर्ती ठेवलेली आहे। ही मूर्ती अगदी भरीव अशी आहे। बघा गाय ही नेहमी वासरासोबतच आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे। तर बघा अशाच गायीसोबत असणाऱ्या वासराची पूजा आपल्याला आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या तुळशी वृंदावनमध्ये करायची असते। तर बघा आजकाल आपल्याला ज्या ठिकाणी आपण शहरी भागात राहत असतो तर त्या ठिकाणी आपल्याला सहजपणे गाय नाही मिळत, किंवा अगदी नैवेद्य देण्यासाठी सुद्धा आपल्याला गाय कुठंच मिळत नाही। तर अशा वेळी आपण जर आपल्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती ठेवलेली असू तर त्यावेळेस आपण तिची पूजासुद्धा करू शकतो आणि तिला नैवेद्यसुद्धा दाखवू शकतो। तर बघा तुमच्याकडे जर गाय वासराची मूर्ती नसेल आणि तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही घेतल्यानंतर त्यांची स्थापना ही दिवाळीच्या कालावधीमध्ये, म्हणजे बघा धनत्रयोदशीच्या दिवशीसुद्धा करू शकता। बघा तर अशा प्रकारची साधी सोपी गायीची 33 पावले आपल्याला रोजच्या रोज या संपूर्ण चातुर्मासामध्ये म्हणजेच 4 महिने आपल्याला काढायची आहेत, आणि त्यावरती फक्त आपल्याला हळदी कुंकू वाहायचं आहे, अक्षदा वाहायच्या आहेत आणि एक फूल अर्पण करायचं आहे। त्यासोबतच आपल्याला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि एक बाजूला दिवासुद्धा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर जो काही आपण रोजचा स्वयंपाक करत असू तर तोच नैवेद्य आपल्याला साधा भाजीपोळीचा असेल किंवा मग तुम्ही अगदी दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल, किंवा खडी साखरेचा दाखवला तरीही चालेल। त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही आरती वगैरे करत असाल तर आरतीच्या नंतर प्रसाद म्हणून घरातील सर्वांना तो प्रसाद म्हणून द्यायचा आहे आणि स्वतःसुद्धा घ्यायचा आहे। आणि त्यानंतर गोमाते की जय असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। तर बघा पहिल्या दिवशी आपण अशा प्रकारची रांगोळी काढली, तिची पूजा केली, त्यानंतर त्यांना अक्षदा फुलं अर्पण केले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस आपण देवपूजा करतो तर त्यावेळेस परत आपल्याला अशाच प्रकारची गोपद्म रांगोळी काढून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे त्यांना फुलं अक्षदा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे।
त्यानंतर बघा, हे व्रत जर आपण एकदा सुरू केलं तर आपण हे पुढील येणाऱ्या 5 वर्ष हे व्रत करू शकतो. आणि जर तुम्हाला हे व्रत करून 5 वर्ष पूर्ण झाली तर त्यानंतरसुद्धा जर तुमची करायची इच्छा असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता, काहीच हरकत नाही. या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये जर आपल्याला कुठल्या प्रकारची अडीअडचण आली किंवा तर अशा वेळी काय करायचं, आपण दुसऱ्या कोणाकडून तरी, म्हणजे तुमच्या घरात मुलगी असेल तर मुलीकडून तुम्ही ही सेवा करून घेतली, हे गोपद्म व्रत करून घेतलं तरीही चालेल. ती तुम्हाला रोजच्या रोज बघत असते रांगोळी वगैरे काढत असताना, तर मुलगी अगदी सहजरित्या पटकन रांगोळी काढू शकते. त्यामुळे तिच्याकडून तुम्ही ही रांगोळी काढून घेऊ शकता. किंवा जर अगदी कोणीच नसेल काढायला तर तुम्ही ती तशीच राहू द्यायची आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला कुठल्या प्रकारचं सुतक वगैरे किंवा मासिक धर्म असेल तर ते संपेल, त्यानंतर जी काही गोपद्माची रांगोळी आहे ती तुम्ही काढायची आहे. म्हणजे आपलं व्रत पुढे चालू ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे हे साधं सोपं व्रत आहे. हे कोणीही करू शकतं. घरातील अगदी मुलं, मुली किंवा तुमच्या घरात जर इतर कोणी व्यक्ती असेल तर ते सुद्धा हे व्रत करू शकतं. आता जर तुम्हाला सुतक वगैरे आलं तर त्या सुतकाचे 11 किंवा तुम्ही 13 दिवस पाळत असाल तर 13 दिवस तुम्हाला कुठलीही पूजा करायला आपल्याला चालत नाही. 13 दिवसानंतर आपण परत 14व्या दिवसापासून ही सेवा कंटिन्यू करू शकतो. तर आता यानंतर त्यामुळे मग सुतकात वगैरे ते गोपद्म तसेच ठेवा. जसे आपण देवपूजा करत नाही त्याप्रमाणे आपण त्यालासुद्धा हात लावायचा नाही. आणि ज्यानंतर आपलं सुतक वगैरे संपून जाईल त्यानंतर आपण परत हे गोपद्म व्रत कंटिन्यू करायचं आहे. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचं उद्यापन कसं करायचं. तर बघा, आता शेवटच्या दिवशी म्हणजे कार्तिक एकादशीला किंवा मग कार्तिक पौर्णिमेला जर तुम्ही उद्यापन करत असाल तर उद्यापनाच्या दिवशी त्यानंतर शेवटच्या दिवशी आपल्याला पूजा करतो आपण, त्यावेळेस आपल्याला अशाच प्रकारची रांगोळी काढायची आहे गोपद्माची आणि त्यावरती हळदी, कुंकू, अक्षदा वाहायच्या आहेत. त्याला फूल, अगरबत्ती, धूपदीप दाखवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एखादी सवाष्ण बोलवायची आहे. तिला तुम्ही काहीतरी गोडाचं खाऊ घालू शकता किंवा मग तुमची जर मैत्रीण वगैरे असेल तर तुम्ही तिला जेवायलासुद्धा बोलवू शकता. मग त्यानंतर त्या महिलेचे आपल्याला ओटी भरायची आहे. ओटीमध्ये तुम्ही शृंगाराचे सर्व साहित्य देऊ शकता, जसे की टिकली, बांगड्या, मेहंदीचा कोन, आरसा, त्यासोबतच कानातले वगैरे जे काही तुम्हाला द्यायचं असेल ते तुम्ही आपल्या यथाशक्ती तुम्ही ते त्या महिलेला देऊ शकता. त्यासोबतच आपल्याला ओटीसोबत आपल्याला त्यामध्ये हळदी कुंकूसुद्धा द्यायचं आहे, जसं आपण इतर वेळी ओटीमध्ये देत असतो तसं. तर आणि त्यासोबतच आपल्याला 33 रुपये त्या ओटीमध्ये त्या महिलेला द्यायचे आहे. 33 रुपये म्हणजे तुम्ही 10-10चे 3 नाणे घेऊ शकता आणि त्याच्यानंतर 1-1 रुपयाचे 3 अशा प्रकारे, किंवा जसे तुम्हाला वाटले तसे, पण ते सर्व पैसे 33 भरायला पाहिजे. अशा प्रकारचे 33 रुपये आपल्याला त्या महिलेला द्यायचे आहे. बघा, उद्यापनसुद्धा अगदी साधं सोपं आहे आणि व्रतसुद्धा अगदी सोपं आहे. त्यामुळे तुम्ही हे आवर्जून करा. आणि तुम्हाला जर या येणाऱ्या आषाढी एकादशीला हे करणं शक्य होत नसेल तर तुम्ही पौर्णिमेपासून केलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. त्यानंतर पुढच्या कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत तुम्ही हे कंटिन्यू करायचं आहे. असे 4 महिने म्हणजे संपूर्ण चातुर्मासामध्ये आपल्याला हे गोपद्म व्रत करायचं आहे. आणि आपल्याला फार काही करावं लागत नाही. फक्त रोजच्या रोज ज्याप्रमाणे आपण इतर वेळी रांगोळी काढतो तशीच आपल्याला ही रांगोळी काढायची आहे आणि याला फूल, धूपदीप, अगरबत्ती, हळदी कुंकू व्हायचं आहे. या व्रताचे खरंच खूप फायदे आहेत, तुम्ही नक्की करून बघा. तर अशा प्रकारची साधी सोपी माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.